आपल्या सनातन शास्त्र या सखोल विश्लेषणाच्या चर्चेत आपले स्वागत आहे. आपण सर्वजण आजकाल जग बदलण्याचा खूप गप्पा मारतो, बरोबर? हो, अगदी रोजच. म्हणजे कुठेही जा लोक तेच बोलत असतात. खरंय. सोशल मीडियावर आपण तासांतास लढाया लढतोय. जगातील प्रत्येक समस्येवर आपले एक अतिशय ठाम मत असते. अगदी. आणि ते मत आपण लगेच मांडतो सुद्धा. नक्कीच. पण पण जर मी आपल्याला विचारलंय की आपण स्वतःचे डोळे मिटून कोणताही विचार न करता हातातील फोन बाजूला ठेवून फक्त 10 मिनिटं शांत बसू शकतो का? मला वाटतं आपल्यापैकी बहुतेकांचे उत्तर नाही असेच असेल. हो ना. आणि ही नाही म्हणण्याची जी अडचण आहे ना, तिथेच आजच्या आपल्या चर्चेचा मुख्य गाभा दडलेला आहे. आपण बाहेरची राजकीय, सामाजिक किंवा आर्थिक व्यवस्था सुधारू पाहतोय. हम्म, पण ज्या माध्यमातून आपण ही व्यवस्था पाहतो, अनुभवतो आणि विश्लेषित करतो, त्या आपल्या स्वतःच्या मनाचीच अवस्था अत्यंत अस्थिर आणि गोंधळलेली आहे. हे अतिशय अचूक निरीक्षण आहे आणि म्हणूनच आजच्या या गोंधळाच्या जगात आपल्याला एका नवीन उपायाची गरज आहे. अग्री. जसे प्राचीन ऋषी मंत्र म्हणतात, अगदी तशीच आजच्या या गोंधळाच्या जगात आपल्याला एका नवीन मानसिक तंत्राची गरज आहे. एका शांततेच्या लयीची गरज आहे. खरं तर आजची आपली ही जी चर्चा आहे ना, ती स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या एका अत्यंत सखोल आणि प्रभावी विचाराने प्रेरित आहे. अच्छा, कोणता विचार? त्यांचा विचार होता की क्रांती आधी आतून होते आणि मग बाहेरून. आपण याला आधुनिक युगासाठी सनातन धर्माचे एक मॅन्युअल किंवा मार्गदर्शक तत्व म्हणू शकतो. म्हणजे अ मॉडर्न मॅन्युअल फॉर सिव्हिलायझेशनल रेव्होल्यूशन. अगदी बरोबर. सावरकरांनी हा जो अंतर्गत पाया सांगितलाय तो आजच्या या अटेन्शन इकॉनॉमीच्या जगात कसा लागू होतो हे आपण आज उलगडून पाहणार आहोत. म्हणजे आपण समाज सुधारण्याची भाषा करतो, पण ज्या खिडकीतून आपण हा समाज पाहतोय, ती खिडकी जर चिखलाने माखलेली असेल, हो, तर बाहेरचे जग आपल्याला कायमच धुसर आणि गोंधळलेले दिसणार ना? अगदी तंतोतंत. आणि या खिडकीच्या रूपकाला आपण थोडे अधिक सखोल करूया. बरं. शोकांतिका ही आहे की आपण बाहेरचे जग स्वच्छ करण्यासाठी अत्यंत महागडी साधने विकत घेतो, मोठमोठ्या मोहिमा राबवतो. हां. पण आपण हे पूर्णपणे विसरून जातो की एक साधा स्वच्छ कपडा घेऊन आपल्या बाजूची खिडकी आतून पुसली तरी बाहेरचे जग कितीतरी स्पष्ट दिसू शकते. अरे बापरे, हे खूपच साधं पण प्रभावी उदाहरण आहे. हो ना. सावरकरांनी जेव्हा समाजाचा आणि इतिहासाचा सखोल अभ्यास केला तेव्हा त्यांनी मानवी वर्तणुकीचा हाच नमुना पाहिला. हां. म्हणजे लोक जग दुरुस्त करू पाहतात, त्यांना अन्याय दूर करायचा असतो, बरोबर. पण ते हे विसरतात की ज्या साधनाने ते हे जग दुरुस्त करणार आहेत, म्हणजे त्यांचं स्वतःचं मन, तेच जर आजारी असेल तर ते बाहेर फक्त आपला आजारच पसरवणार. पण मग आधुनिक काळात हा आतला गोंधळ किंवा हा आजार नेमका कसा दिसतो? कारण आजकाल कुणीही स्वतःला गोंधळलेलं म्हणून घेत नाही. हे मात्र खरं आहे. हो, प्रत्येकजण स्वतःला जागरूक समजतो. म्हणजे आपण अमुक एका विषयावर किती अवेअर आहोत हेच दाखवण्याची चढाओढ असते. आजच्या काळात हा आतला गोंधळ सततच्या डोपामिन लूप्समध्ये दिसतो. आपण दर 5 मिनिटांनी फोन तपासतो. हो, ते तर आहेच. आता हे केवळ एक वाईट सवय म्हणून पाहू नका. यामागे एक अत्यंत भक्कम न्यूरोलॉजिकल कारण आहे. म्हणजे मेंदूची रचना. अगदी. मानवी मेंदू हा उत्क्रांतीच्या प्रक्रियेत सतत नवीन माहिती शोधण्यासाठी प्रोग्रॅम केलेला आहे. पूर्वी माहिती म्हणजे जगण्यासाठी आवश्यक गोष्ट होती. पण आजच्या तंत्रज्ञानाने आपल्या या आदिम गरजेचा पूर्णपणे हायजॅक केला आहे. त्यामुळे जेव्हा आपण 10 मिनिटे शांत बसण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला अस्वस्थ वाटतं. हो, तेव्हा आपल्या मेंदूला माहितीचा अभाव हा एखाद्या धोक्यासारखा वाटतो आणि मग तो अस्वस्थ होतो, रागाचे अचानक झटके येतात, भविष्याची अनामिक भीती वाटते. म्हणजे हा सगळा माहितीच्या ओव्हरयूडचा परिणाम आहे तर. नक्कीच. म्हणजे आपण ज्याला सामाजिक जागरूकता म्हणतो, ती बऱ्याचदा फक्त आपली मानसिक अस्वस्थता असते. हे एक अतिशय मोठं विडंबन आहे. खरंय. नाजूक असते. हो, अतिशय नाजूक. ते जगातील सर्वात मोठ्या समस्यांवर आक्रमकपणे व्यक्त होतात, पण त्यांच्या स्वतःवर कोणी थोडी जरी टीका केली तर त्यांचे हृदय दुखावते आणि ते पूर्णपणे कोलमडतात. यालाच आपण आउटसोर्स्ड मोरॅलिटी किंवा बाह्य नैतिकतेची नाजूकता म्हणू शकतो. म्हणजे नेमकं काय? म्हणजे लोक स्वतःच्या आतल्या न सोडवलेल्या समस्या, स्वतःचं नैराश्य आणि ट्रॉमा या बाह्य चळवळींवर लादतात. अच्छा. ते खऱ्या अर्थाने न्यायासाठी लढत नसतात, तर ते जागतिक मंचावर स्वतःच्याच आतल्या गोंधळाशी लढत असतात. बापरे, हे खूपच खोल आहे. आणि म्हणूनच इतिहासातील अनेक चळवळी आणि क्रांती ज्या रागातून किंवा नैराश्यातून सुरू झाल्या, त्या काही काळ वेगाने चालतात, पण नंतर आतूनच कोसळतात.
कारण जिथे स्पष्टता नसते तिथे अहंकार प्रवेश करतो. हो, आणि मग त्या चळवळीच्या नेत्यांच्या मनातील गोंधळ आणि असुरक्षितता हळूहळू त्या बाह्यव्यवस्थेत झिरपू लागते. अगदी बरोबर. थोडक्यात सांगायचं तर आतला गोंधळ हा सिस्टीमचा गोंधळ बनतो. बरं, जर हा आतला गोंधळच इतकी मोठी आणि मूळ समस्या असेल तर यावर उपाय काय? बरेच लोक यावर शिस्त हा उपाय सांगतात. शिस्त. हो, ते म्हणतात की मी अत्यंत शिस्तबद्ध आहे. मी रोज सकाळी 5 वाजता उठतो. माझे कॅलेंडर पूर्णपणे नियोजित असते. पण हे ऐकताना मला नेहमी वाटते की ही खरी शिस्त नाही. हो, फक्त सकाळी लवकर उठणे म्हणजे काही खरी शिस्त नव्हे ना. अजिबात नाही. सकाळी लवकर उठणे किंवा वेळ पाळणे ही केवळ एक शारीरिक किंवा प्रशासकीय शिस्त असू शकते. हं, पण खरी मानसिक शिस्त त्याहून अत्यंत वेगळी आणि सखोल आहे. हं. सनातन धर्माने यालाच खऱ्या अर्थाने योग म्हटले आहे. अच्छा, योग. हो, खरी मानसिक शिस्त म्हणजे प्रामुख्याने 3 गोष्टींवर नियंत्रण: आपले लक्ष, आपली प्रतिक्रिया आणि आपल्या विचारांचा प्रवाह. म्हणजे अटेन्शन, रिॲक्शन आणि थॉट फ्लो. अगदी. आपण आपले लक्ष एखाद्या गोष्टीवर स्वेच्छेने केंद्रित करू शकतो का? की एखादे नोटिफिकेशन आले की आपले लक्ष लगेच भरकटते? हो, आणि जेव्हा एखादी चिडचिड वाढवणारी परिस्थिती निर्माण होते तेव्हा आपण लगेच प्रतिक्रिया देतो की थोडा वेळ थांबून विचार करण्याची क्षमता आपल्यात आहे. बरोबर. हा विचारांचा प्रवाह आपल्याला ओढवून नेत आहे की आपण किनाऱ्यावर उभे राहून त्या प्रवाहाचे निरीक्षण करू शकतोय. नेमकी हेच. या 3 गोष्टींवर मिळवलेले नियंत्रण म्हणजेच खरा योग. हा योग फक्त चटईवर बसून शारीरिक आसने करण्यापुरता मर्यादित नाही, हं, तर तो आपल्या मनाच्या प्रत्येक प्रक्रियेला एका लयीत आणण्याचा मार्ग आहे. आणि इथेच आपले प्राचीन तत्वज्ञान, विशेषतः उपनिषदे आणि भगवद्गीता खूप मोठा प्रकाश टाकतात. म्हणजे ते कसं? या ग्रंथांनुसार माणसाच्या दुःखाचे, या रागाचे आणि गोंधळाचे मूळ कशात आहे? तर ते भ्रममध्ये आहे. ज्याला आपण इल्युजन म्हणतो. अगदी. जुन्या कथांमध्ये तसंच असतं. पण आधुनिक काळात हे भ्रम अत्यंत सूक्ष्म आणि बुद्धिमान स्वरूपात आपल्यासमोर येतात. आपण जर या आधुनिक भ्रमांचं विश्लेषण केले तर मला वाटते की पहिला मोठा भ्रम हा लेबल्सचा आहे. लेबल्स म्हणजे स्वतःला दिलेली ओळख. हो, माझी ओळख म्हणजे माझे लेबल्स. लोक स्वतःला एका विशिष्ट विचारधारेत, राजकीय पक्षात किंवा व्यावसायिक ओळखीत एवढे अडकून घेतात की ते लेबल म्हणजेच त्यांचे संपूर्ण अस्तित्व बनते. आणि एकदा का तुम्ही स्वतःला एखाद्या लेबलमध्ये बंदिस्त केले की तुमची स्वतंत्र विचार करण्याची क्षमता तिथेच संपते. खरे. कारण मग तुम्ही सत्याच्या शोधात नसता, तर तुम्ही फक्त तुमच्या लेबलचे रक्षण करण्यात ऊर्जा घालवता. अगदी बरोबर. दुसरा भ्रम असा की आनंद कुठेतरी बाहेरच्या गोष्टीत आहे. एखाद्या नवीन गॅजेटमध्ये, बढतीमध्ये किंवा सोशल मीडियावरील दुसऱ्यांच्या मान्यतेत आपण तो शोधत राहतो. व्हॅलिडेशन हवं असतं सतत. हो. जोपर्यंत ती बाहेरची गोष्ट मिळत नाही तोपर्यंत आपण आतून अपूर्ण आहोत. हा दुसरा भ्रम आहे. आणि तिसरा भ्रम, जो आजच्या इंटरनेटच्या जगात मला सर्वात जास्त घातक वाटतो, तो म्हणजे जास्त माहिती असणे म्हणजेच ज्ञान असणे. हा तर सर्वात मोठा भ्रम आहे. आजकाल हे खूप पाहायला मिळते. एखादा माणूस विकिपीडियावर भूराजकारणाचे म्हणजे जिओपॉलिटिक्सचे 50 लेख वाचतो आणि त्याला वाटायला लागते की तो आता संयुक्त राष्ट्रसंघाचे नेतृत्व करायला तयार आहे. पण प्रत्यक्षात त्याच माणसाला स्वतःच्या घरातील किराणा मालाची यादी नीट व्यवस्थापित करता येत नसते. हे उदाहरण खूपच अचूक आणि विनोदी आहे, पण तीच वस्तुस्थिती आहे. माहिती आणि ज्ञान या पूर्णपणे 2 वेगळ्या गोष्टी आहेत. नक्कीच. तुमच्याकडे जगातील सर्व डेटा असू शकतो, पण तो डेटा योग्य संदर्भात कसा वापरायचा, त्यातून शहाणपण कसे काढायचे, हे जर समजत नसेल तर ती केवळ माहिती आहे. सनातन परंपरेत ज्ञान हे केवळ वाचून मिळणारे नसते, तर ते अनुभवाच्या भट्टीतून तावून सुलाखून निघालेलं, आचरणात आणलेलं शहाणपण असते. म्हणजे प्रॅक्टिकल विस्डम. हो, माहिती ही तुम्हाला फक्त काय सांगते, पण ज्ञान तुम्हाला का आणि कसे समजायला मदत करते. आणि या माहितीच्या अतिरेकातूनच चौथा भ्रम जन्माला येतो, तो म्हणजे फक्त काळा आणि पांढरा अशा 2च रंगात जग पाहण्याचा भ्रम. अगदी बरोबर. आजकाल अल्गोरिदममुळे आपल्याला प्रत्येक गोष्टीत 2च टोकाच्या बाजू दिसतात. एक तर तुम्ही पूर्णपणे बरोबर आहात, नाही तर पूर्णपणे चुकीचे आहात. हो, मध्ये काहीच नसतं. हो ना, एक तर तुम्ही आमचे मित्र आहात किंवा आमचे शत्रू आहात. पण मानवी स्वभाव आणि वास्तवाचं स्वरूप हे कधीच फक्त काळा आणि पांढरा नसते. त्यात अनेक राखाडी छटा असतात, ज्या समजून घेण्यासाठी खूप संयम लागतो. पण या सर्वांवर मात करणारा सर्वात मोठा भ्रम कोणता माहितीये? कोणता? तो म्हणजे मला वास्तव एकदम स्पष्ट दिसते, मी अनबायस्ड आहे.
अरे बापरे, हो, हा तर प्रत्येकालाच वाटत असतो. हा माणसाचा सर्वात मोठा अहंकार आहे. मानसशास्त्राच्या दृष्टीने पाहिल्यास सत्य हे आहे की आपण सगळेच आपले पूर्वग्रह, आपले बालपणातील संस्कार आणि आपल्या तात्कालिक भावनांच्या फिल्टरमधून जग पाहत असतो. जेव्हा आपल्याला राग आलेला असतो तेव्हा आपला दृष्टिकोन उत्क्रांतीच्या नियमानुसार अत्यंत संकुचित होतो. टनेल विजन तयार होते. म्हणजे आपल्याला फक्त तेवढंच दिसतं. हो, आपल्याला फक्त तोच मुद्दा दिसतो जो आपल्याला धोका वाटतो. जोपर्यंत आपण स्वतःशी अत्यंत प्रामाणिक होत नाही तोपर्यंत आपण हा भ्रमाचा पडदा दूर करू शकत नाही. हे ऐकताना मला सावरकरांच्या विचारांची आणखी एक महत्वाची बाजू आठवते. कोणती? जर आपण हा भ्रम दूर केला, गोष्टी जशा आहेत तशा पाहिल्या, आपल्याला जशा हव्या आहेत तशा नाही, तर जशा त्या प्रत्यक्षात आहेत तशा, तर आपल्या कृतीमध्ये खूप मोठा बदल होईल. नक्कीच होईल. इथूनच आपण राग विरुद्ध स्पष्टता या संकल्पनेकडे वळतो. पण मला इथे एक प्रश्न विचारायचा आहे. विचारा ना. बऱ्याचदा असे म्हटले जाते की अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी राग आवश्यक असतो. राग हीच क्रांतीची ठिणगी असते. मग स्पष्टता रागापेक्षा कशी श्रेष्ठ ठरू शकते? हां, अत्यंत मोलाचा प्रश्न आहे. हे खरं आहे की रागामध्ये प्रचंड ऊर्जा असते. रागातून आलेली कृती अत्यंत जलद आणि प्रखर असते. हो, त्यामुळेच तर लोक रागाला महत्त्व देतात. अगदीच. ती एखादी मोठी चळवळ सुरू करू शकते, लोकांचं लक्ष वेधून घेऊ शकते. पण रागाचं स्वरूप हे स्फोटासारखं असते. स्फोट? हो, स्फोट जुनी इमारत पाडू शकतो, पण तो नवीन इमारत बांधू शकत नाही. रागातून आलेली कृती अल्पजीवी आणि बऱ्याचदा विध्वंसक असते. याउलट स्पष्टतेतून आलेली कृती ही शांत, धोरणात्मक आणि शाश्वत असते. राग चळवळ सुरू करेल, पण फक्त स्पष्टता ती चळवळ एका योग्य ध्येयापर्यंत नेऊन टिकवू शकते. हे समजायला सोपे जावे म्हणून आपण एक दैनंदिन उदाहरण घेऊया. हो, सांगा. समजा तुम्हाला तुमच्या बॉसचा अत्यंत अपमानकारक आणि रागाचा ईमेल आला किंवा सोशल मीडियावर कोणीतरी तुमच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या राजकीय विश्वासावर टीका करणारी पोस्ट टाकली. अशा वेळी जेव्हा आपण भडकतो तेव्हा नेमकं काय होते? जेव्हा तुम्ही रागाने भडकता तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीच्या किंवा अल्गोरिदमच्या हातचे बाहुले बनता. तुम्ही सहजपणे मॅनिप्युलेट होता. म्हणजे आपला कंट्रोल दुसऱ्याच्या हातात जातो. अगदी. समोरच्याने एक बटन दाबले आणि तुम्ही लगेच प्रतिक्रिया दिली. रिॲक्शन ही एक प्रतिक्षिप्त क्रिया आहे जी पूर्णपणे तुमच्या भावनांच्या नियंत्रणाखाली असते. पण जेव्हा तुमचे मन स्पष्ट असते तेव्हा तुम्ही रिॲक्ट करण्याऐवजी रिस्पॉन्ड करता. अच्छा, प्रतिक्रिया आणि प्रतिसाद ह्यातला फरक. बरोबर. प्रतिसाद हा विचारपूर्वक, स्वतःच्या मर्जीने आणि परिणामांचा अंदाज घेऊन दिलेला असतो. स्पष्टतेमुळे तुमच्या कृतीला अचूकता प्राप्त होते. तुम्ही तुमची ऊर्जा निरर्थक वादात वाया घालवत नाही. हे ऐकायला खूप तात्विक आणि आदर्श वाटते. पण प्रत्यक्ष जीवनात हे कसे आणायचे? हां. कारण राग आला की ह्या सर्व तत्वज्ञानाचा विसर पडतो. ह्या अंतर्गत क्रांतीचे व्यावहारिक आणि प्रत्यक्ष कृतीत आणण्याजोगे स्वरूप काय आहे? आपण काही ठोस टप्पे सांगू शकतो का? नक्कीच. ही अंतर्गत क्रांती अमूर्त नाहीये. तिचे 4 अत्यंत स्पष्ट आणि व्यावहारिक टप्पे आहेत. हे टप्पे म्हणजे एखादी चेकलिस्ट नाही, तर ती एकापाठोपाठ एक घडणारी मानसिक उत्क्रांती आहे. पहिला टप्पा आहे जागरूकता किंवा अवेअरनेस. म्हणजे स्वतःकडे लक्ष देणं. हो, याची सुरुवात स्वतःच्या विचारांचे आणि भावनांचे तटस्थपणे निरीक्षण करण्यापासून होते. जेव्हा तो बॉसचा रागाचा ईमेल येतो तेव्हा माझा अपमान झालाय आणि मला प्रचंड राग आलाय हे स्वतःला स्पष्टपणे सांगणे. पण इथेच तर गोम आहे. मला माहीत असते की मला राग आलाय, मी जागरूक असतो. पण तरीही ती जागरूकता मला तो अत्यंत तिखट आणि रागाचा रिप्लाय टाईप करण्यापासून रोखत नाही. केवळ निरीक्षण करणे पुरेसे कसे असू शकते? बरोबर आहे तुमचा. तिथे कुठेतरी एका घर्षणाची किंवा फ्रिक्शनची गरज असते ना? अगदी बरोबर पकडलेत. म्हणूनच फक्त जागरूकता पुरेशी नसते. ती पहिली पायरी आहे. जागरूकतेनंतर दुसरा टप्पा येतो, तो म्हणजे शिस्त. आलं लक्षात. मगाशी आपण ज्या शिस्तीबद्दल बोललो ती. हो, इथे आपण मगाशी बोललेल्या शिस्तीचा खरा अर्थ लागू होतो. जेव्हा तुम्हाला जाणीव होते की तुम्हाला राग आला आहे तेव्हा त्या रागाच्या ऊर्जेला लगेच कृतीत न उतरवण्याची शिस्त. म्हणजे स्वतःला थांबवणं. अगदी. ही वेळ आणि ऊर्जेला आकार देण्याची शिस्त आहे. मी हा रिप्लाय आत्ता देणार नाही, मी उद्या सकाळी देईन. हा जो मध्ये वेळ टाकला जातो ती शिस्त आहे. अच्छा. कोणत्या निरर्थक वादांमध्ये आपण आपली ऊर्जा वाया घालवतोय हे ओळखून ती ऊर्जा योग्य दिशेने वळवणे म्हणजे मानसिक शिस्त. समजले. म्हणजे जागरूकतेमुळे मला माझा राग दिसतो आणि शिस्तीमुळे मी त्याला तात्काळ व्यक्त होण्यापासून रोखतो. मग पुढे काय? हा राग आत दाबून ठेवायचा का? नाही, दाबून ठेवलेला राग कधीतरी स्फोट होऊन बाहेर येतोच.
इथे तिसरा टप्पा अत्यंत महत्वाची भूमिका बजावतो. तो म्हणजे स्पष्टता. क्लॅरिटी. हो, जेव्हा तुम्ही शिस्तीने स्वतःला थोडा वेळ देता तेव्हा तुम्ही स्वतःला एक अत्यंत अवघड आणि खोल प्रश्न विचारण्याची सवय लावायची असते. कोणता प्रश्न? हे जे मला वाटतंय ते खरंच सत्य आहे की ही माझी केवळ एक सवय किंवा माझा अहंकार दुखावल्याचा परिणाम आहे? बापरे, हा प्रश्न खूपच तीक्ष्ण आहे. हो ना. जेव्हा तुम्ही एखाद्या विचारधारेवर ठाम विश्वास ठेवता तेव्हा स्वतःला विचारा, मी हे विचार कोणाकडून तरी उधार घेतले आहेत की हा माझा स्वतःचा प्रत्यक्ष अनुभव आहे? हे सत्य आहे की माझी सवय? हा प्रश्न खरंच डोळे उघडणारा आहे. जर आपण प्रत्येक महत्वाच्या निर्णयाआधी किंवा मोठ्या वादानंतर हा प्रश्न स्वतःला विचारला तर अर्ध्याहून अधिक वाद आणि आपले स्वतःचे आंतरिक दुःख तिथेच संपेल. अगदी नक्कीच संपेल. आपण वास्तवाकडे अधिक तटस्थपणे पाहू शकू. पण मग या सगळ्या प्रक्रियेचा अंतिम टप्पा काय आहे? चौथा आणि या पूर्ण प्रक्रियेचा सर्वांत कठीण पण उच्चांकी टप्पा आहे अलिप्तता. डिटॅचमेंट. हो, भगवद्गीतेचा आणि सनातन धर्माचा हाच मुख्य संदेश आहे. आपले काम पूर्ण निष्ठेने, स्पष्टतेने आणि शिस्तीने करणे, पण अहंकार आणि फळाची अपेक्षा न ठेवता. मी हे केले, मीच हे जग बदलले पाहिजे, हा कर्तेपणाचा अहंकार बाजूला ठेवून फक्त आपले कर्तव्य करत राहणे. एक मिनिट, इथे मला थोडा विरोध करावासा वाटतो. सांगा ना. अलिप्तता या शब्दाचा अर्थ बऱ्याचदा उदासीनता किंवा ॲपथी असा घेतला जातो. जर मला माझ्या कामाच्या फळाची किंवा परिणामाची पर्वाच नसेल तर मी एखादी भ्रष्ट व्यवस्था बदलण्यासाठी का लढेन? हा प्रश्न अनेकांना पडतो. सावरकर तर कृतीवर आणि बंडावर विश्वास ठेवणारे होते. मग अलिप्तता आपल्याला निष्क्रिय बनवणार नाही का? हा एक अतिशय सामान्य पण मोठा गैरसमज आहे. उदासीनता म्हणजे कृतीच न करणे किंवा पर्वा न करणे. बरोबर. पण अलिप्तता म्हणजे कृती पूर्ण ताकदीने करणे, पण त्या कृतीच्या परिणामाने स्वतःला उद्ध्वस्त होऊ न देणे. अलिप्तता ही कृतीपासून नाही तर फळाच्या अहंकारापासून असते. म्हणजे थोडं सोपं करून सांगाल? एक उदाहरण घेऊया. समजा तुम्ही एका बागेत बी पेरले. तुम्ही त्याला वेळेवर पाणी घालता, खत देता, ऊन मिळेल याची काळजी घेता. ही तुमची पूर्ण क्षमतेने केलेली कृती आहे. यात उदासीनता नाही. म्हणजे मी माझं काम करतोय. हो, पण ते बी उद्याच उगवावे किंवा त्यातून विशिष्ट रंगाचेच फूल यावे यासाठी तुम्ही त्या मातीवर ओरडू शकत नाही. हा, खरे. फळ कधी येईल, परिस्थिती कशी बदलेल यावर तुमचे पूर्ण नियंत्रण नसते. तुम्ही फक्त अलिप्तपणे तुमची मशागत चालू ठेवू शकता. जर फूल आले नाही तरी तुम्ही निराश होऊन बागकाम सोडत नाही. ही अलिप्तता आहे. अरे वा, हे खूपच सुंदर आणि स्पष्ट करणारं रूपक आहे. म्हणजे जेव्हा आपण या बागेसारख्या आपल्या मनाची मशागत करतो, जागरूकता, शिस्त, स्पष्टता आणि अलिप्तता या 4 टप्प्यांमधून जातो, हो, तेव्हा खऱ्या अर्थाने एक आध्यात्मिक आणि व्यावहारिक सांगड घातली जाते. तेव्हा त्या मनुष्याचा आत्मा खऱ्या अर्थाने शांत आणि एकाग्र होतो. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेव्हा आतली शांतता प्रस्थापित होते तेव्हा तो माणूस जगापासून तुटत नाही, तर समाजासोबतचा, जगासोबतचा त्याचा ऋणानुबंध अधिक सामर्थ्यवान आणि अर्थपूर्ण होतो. म्हणजे तो अधिक चांगल्या प्रकारे जोडला जातो. अगदी. तो जगाशी अधिक खऱ्या आणि निखळ अर्थाने जोडला जातो, कारण आता त्याच्यात जगाला मॅनिप्युलेट करण्याची किंवा जगाकडून मॅनिप्युलेट होण्याची गरज उरलेली नसते. वा, म्हणजे जो माणूस स्वतःच्या आतल्या गोंधळात स्थिर राहू शकतो, जो स्वतःच्या भावनांचा गुलाम नाही, तोच माणूस खऱ्या अर्थाने समाजाचे नेतृत्व करू शकतो आणि कोणताही शाश्वत बदल घडवू शकतो. नक्कीच. याचाच अर्थ असा की जर आपण ब्रह्माचे विशाळ आणि अनंत स्वरूप समजून घेतले तर आपल्या लक्षात येते की हे सर्व विश्व एका अत्यंत सूक्ष्म लयीत चालले आहे. हो. आणि जर आपण स्वतःच्या आतल्या जगावर नियंत्रण मिळवले तर हे बाहेरचे जग, या जगातील गोंगाट तुमच्यावर नियंत्रण ठेवणे आपोआप थांबवतो. हाच या संपूर्ण चर्चेचा आणि सावरकरांचे विचारांचा गाभा आहे. तुम्ही बाहेरच्या जगाशी आंधळेपणाने, रागाने रडून ते बदलू शकत नाही. खरंय. तुम्ही स्वतःला इतके स्पष्ट, इतके पारदर्शक आणि इतके स्थिर बनवता की तुमच्या नुसत्या अस्तित्वाने आणि तुमच्या शांत कृतींनी आजूबाजूचे जग नैसर्गिकरित्या बदलू लागते. इनर वर्क इक्वल्स आउटर पॉवर. तुमचे स्वतःवर केलेले आतले काम हीच तुमची बाहेरची सर्वात मोठी ताकद बनते. खरोखरच हा एक असा विचार आहे जो आपल्याला अंतर्मुख व्हायला भाग पाडतो.
तर श्रोते हो, आजच्या या सखोल विश्लेषणाचा थोडक्यात गोषवारा असा आहे की जग बदलण्याची, क्रांती घडवण्याची सुरुवात ही रस्त्यावर मोर्चे काढून किंवा ऑनलाईन वाद घालून होत नाही. अजिबात नाही. तर ती सुरुवात डोळे मिटून स्वतःच्या आत डोकावण्यापासून, स्वतःच्या मनातील भ्रम नष्ट करण्यापासून होते. सावरकरांच्या विचारांतील हा अंतर्गत पाया जोपर्यंत भक्कम होत नाही, तोपर्यंत कोणतीही बाह्य क्रांती यशस्वी होऊ शकत नाही. आणि हेच आधुनिक काळातील सनातन धर्माचे खरे मॅन्युअल आहे. जुन्या तत्वज्ञानाला आजच्या भाषेतील कृतीत उतरवणे आणि आपले मन अभेद्य बनवणे. अगदी बरोबर. श्रोते हो, जर आजच्या या सखोल चर्चेमुळे, या सनातन शास्त्राची चर्चा ऐकताना तुमच्या आत एका नवीन क्रांतीची ठिणगी पडली असेल, तर पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही स्वतःच्याच विचारांमध्ये अडकाल, तेव्हा हा भाग नक्की आठवा. हो, आणि याचा विचार नक्की करा. जर ही चर्चा तुम्हाला विचार करायला लावणारी वाटली असेल, तर या चर्चेला नक्की लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, कमेंट करायला विसरू नका. अगदी. आम्हाला खाली कमेंट करून एक गोष्ट नक्की सांगा, आज आपण आपला कोणता जुना भ्रम तोडणार आहात? तो लेबलचा भ्रम असेल, माहितीला ज्ञान समजण्याचा भ्रम असेल, की काळ्या आणि पांढऱ्या रंगात जग पाहण्याचा भ्रम असेल, आम्हाला तुमचे विचार वाचायला नक्की आवडेल. नक्कीच आवडेल. आणि आपली आजची चर्चा संपवण्याआधी, आजच्या या माहितीच्या आणि गोंगाटाच्या जगात जिथे प्रत्येकाला तुमचं लक्ष हवे आहे, तिथे जाता जाता एका गोष्टीवर नक्की विचार करा. आजच्या या अटेन्शन इकॉनॉमीच्या जगात, जिथे राग आणि चिडचिड हाच एक व्यवसाय बनला आहे, तिथे सर्वात मोठा आणि धाडसी विद्रोह हा रस्त्यावर उतरून सर्वात मोठा आवाज करण्यात नसून स्वतःच्या आत एक अतिशय शांत, अविचलित आणि अभेद्य मन घडवण्यात आहे का? खूपच सखोल विचार आहे हा. विचार करा. पुन्हा भेटूया पुढच्या सखोल विश्लेषणात एका नवीन विषय आणि प्राचीन ज्ञानासोबत. तोपर्यंत शांत रहा, स्पष्ट रहा. धन्यवाद. धन्यवाद.